35 महिन्यातून 5 वेळा पाणी आणि पाणीपट्टी कमी नाही, पाणीपट्टी भरा नाही तर कनेक्शन तोडलं जाईल म्हणून तुम्ही नोटिसा देताय। इथं कोणीच येत नाही आमच्या भागात, आलं की सरळ म्हणतात हे कबनूर आहे, हे इचलकरंजी आहे, हे कबनूर आहे, इचलकरंजी। नगरपालिका ग्रामपंचायत राहू दे, आमदार खासदारांना विचारलंय काय की आम्ही तुम्हाला मतदान देतोय, आम्ही तुमच्या हद्दीत आहे का नाही? 11 नारळ फोडून गेल्यात तरी पण आमच्याकडे काय बघत नाही आमदारांनी। खेड्यागावातनी रस्ते झाल्यात पण सिटीत असून रस्ते नाहीत, मग आम्ही काय करायचं? काय आता 4 बारड्या भरून ठेवल्यात कचऱ्याच्या, त्या कुठं टाकायच्या? मी म्हणालतो ते मेन रोडला टाकूया चला सगळी मिळून। येणारी महापालिका निवडणुकीत हे नागरिक म्हणतायत की आम्ही मतदान करणार नाही, बरोबर आहे काय? नाही मतदान बोर मारल्याशिवाय अजिबात मतदान करू शकत नाही त्या। इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात। रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा। नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन। इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले। चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप। तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम। इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले। नमस्कार दर्शकांनो, मी आहे विनायक कलडोने आणि तुम्ही पाहताय माय महाराष्ट्राचा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम। प्रभाग क्रमांक 4 मधून आज आपला इचलकरंजी बोलेचा भाग 4 आज प्रसारित करतोय आणि त्याची सुरुवात करतोय आपण इचलकरंजी येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते तिरंगा कॉलनी हा मध्यंतरीचा भाग। या ठिकाणी बाळकृष्ण बुवा शाळा क्रमांक 8 शेजारीचा हा परिसर आहे, इथून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय आणि या ठिकाणी कबनूर आणि इचलकरंजी हद्द यावरून नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत। गेल्या 35-40 वर्षापासून ही वाढीव वस्ती कबनूर लगत इचलकरंजीची झाली, नंतर कबनूर नंतर ही इचलकरंजीमध्ये समावेश झाली, मात्र नागरिकांचे प्रश्न आज तक काय सुटले नाहीत। हे येथील प्रश्न आहेत। मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय की केटकाळे गल्लीमध्ये आणि या बाळकृष्ण बुवाकडे येणारा जो रोड आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। खाजगी मालकाचे देणे महानगरपालिकेने दिले नसल्यामुळे हा रस्ता प्रलंबित आहे आणि त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर बघताय की नागरिकांचे कसे हाल होत आहेत। आज शुक्रवार बाजारचा दिवस आहे, माता भगिनी हातात पिशव्या घेऊन येत आहेत आणि त्या पिशव्या त्यांना स्वतःचा तोल सांभाळायचा की रस्त्याच्या कडेने जायचं हे समजत नाही। हा प्रश्न इथला गंभीर आहे। त्याचबरोबर अनेक प्रश्न आहेत। आता सुरुवात करतोय मी। काकी काय सांगाल तुमच्या भागातील प्रश्नाबद्दल? आमच्या भागाबद्दल म्हणजे 30-35 वर्ष झाले 4 गल्ली आहेत, तिथून रोड नाही, येताना पाय घसरतात, गुडघाभर पाणी असते, गटारीचं पाणी रस्त्यावर येते, त्याच्यातून घरी आम्हाला यावं लागते आणि परत जायचं जरी म्हटलं तरी ते कबनूर वस्तीत जावं लागते। म्हणजे मला वाटते कबनूर हायस्कूल आहे त्या तुम्हाला इचलकरंजी हद्दीतून रस्ता नाही आहे? रस्ता नाहीच आहे, आम्हाला फिरूनच जायला लागते एवढ्या यायला। मग बाजारचा वगैरे मुलांना शाळेला पोचवायचं, गाड्या आल्या काय आल्या तरी पण तो त्रास होतोयच आम्हाला। इथं तुम्हाला जवळ बाजार करून दिला आहे, ग्राउंड जवळ करून दिलं आहे आणि तुम्ही सुविधा नाही म्हणताय? मग ते फिरून जावंच लागते की, फिरून जवळ असून काय उपयोग? आमच्या दारातून बाजार दिसतोय, जवळ असून उपयोग नाही, उपयोग नाही एवढंच की। आणि परत काय पाण्याचा हा प्रश्न आहे मुख्य म्हणजे। मी आवर्जून तुम्हाला दाखवतो, जरा सगळ्यांना दाखवा जरासं की हे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत। आज वयाची 50वी उलटली की सर्व दुकाने सुरू होतात माणसाला। या लोकांनी आता इचलकरंजी सुविधा देते मात्र ती कोणत्याही उपयोगाची नाही असं दिसतंय। कारण काय, आज या वयामध्ये त्यांना 1.5 ते 2 किलोमीटर फिरत जाऊन त्याचा लाभ घ्यावा लागतोय। पाण्याची समस्या काय आहे सांगा? पाणी येत नाही वेळेला, वेळेवर पाणी येत नाही, मोठं नाही आहे पाणी, सावीला बारीक आहे। किती वेळ सोडलं जातं? तासभर सोडलं जातं? 1 तासभरच। पाणी स्वच्छ तर येते काय? 5 वेळा येते, महिन्यातून 5 वेळा येते पाणी। मग पाणीपट्टी मात्र भरा म्हणतात, पाणीपट्टी पाहिजे, किती भरायचं? म्हणजे पावसाळा असल्यापैकी त्यांची क्रिया ही अशी पाणी सोडण्याची 7 दिवसात एकदा पाणी येते, म्हणजे 7 चोक 28 ते 4 दिवस आणि 1 पाचवा धरा, 7-5 35 महिन्यातून 5 वेळा पाणी आणि पाणीपट्टी कमी नाही, पाणीपट्टी भरा नाही तर कनेक्शन तोडलं जाईल म्हणून तुम्ही नोटिसा देताय। मग काय उपयोग आहे? अखंड इचलकरंजीची अवस्था आहे की महिन्यातून 2-3 वेळा 4 वेळा पाणी येतंय, मात्र पाणीपट्टी महानगरपालिका ही वसूल करतेच।
अजून इथल्या गटारी स्वच्छ करायला काही येत नाही, पण 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा त्या बाईला बोललं की राग येते. तर ही या वाढीव भागातली समस्या आहे. आता मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी तुम्ही पहा, या साईडला ही शाळा आहे, बाळकृष्ण बुवा शाळा क्रमांक 8, आणि शाळेच्या बाजूलाच बरोबर आता हे नागरिक येत आहेत. हे मधल्या रस्त्यावरून नागरिक येत आहेत. ज्या ठिकाणी जिजामाता ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये हल्लीच महानगरपालिकेने विकसित केलेला आहे, आणि त्याच्या बाजूला बाजार भरतोय. या बाजारून यायला मगाशी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं तो एक रस्ता, आणि हे 2 रस्ते यांना पर्याय आहेत. पण हे दोन्ही रस्ते महानगरपालिकेने अखत्यारीत दिलेले नाही आहेत. हे लोकांनी रहदारीत केलेले हे रस्ते आहेत. त्यामुळे किमान हे 2 रस्ते आम्हाला चालू करून दिल्यास नागरिकांना या सुविधा उपलब्ध होतील अशी या ठिकाणी मागणी आहे. रस्ते, पाणी, गटार या नागरी समस्या तर भेडसावतात, पण मूलभूत इथला प्रश्न जो आहे तो या रस्त्यांचा तो तातडीने सोडवा अशी मागणी या महिलांची आणि नागरिकांची आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी. आपण आता कबनूर आणि इचलकरंजी याच्या बाँड्रीवरती आहोत. बाँड्री म्हटला तर हा नळ बाँड्री आहे. जरा खाली दाखवा. या नळापासून उजवीकडे रस्ता झालेला पाहायला मिळतो तुम्हाला. हा रस्ता दाखवा. हा जो रस्ता झालेला आहे हा कबनूर हद्दीत झालेला आहे, आणि इकडे न झालेला हा खड्डे खाचकळग्याचा रस्ता जो तुम्हाला दिसतोय हा आहे इचलकरंजी हद्दीतला. मात्र वादाच्या भोवऱ्यात हा रस्ता सापडलेला आहे की हा रस्ता करणार कोण. इचलकरंजी हद्दीत या परिसरातले बाजूचे तुम्हाला बंगले दिसत आहेत, घरे दिसत आहेत, हे इचलकरंजी हद्दीत येतात. पण हा नगरपालिका रस्ता आपल्या अखत्यारीत नाही असं सांगून हा रस्ता करत नाही, तर इथून पुढे कबनूर ग्रामपंचायत रस्ता करते, आणि हे इथले लोक सर्व कबनूर ग्रामपंचायतीचा रस्त्याचा वावर करतात. आता यामधली सीमारेषामध्ये एक सारण गटर आहे, आपण पाहू शकता. ही सारण गटर दाखवा. ही कबनूर आणि इचलकरंजी हद्दीतल्या सीमारेषेची ही सारण गटर आहे. ही अशी तुंबलेली आहे. आजूबाजूला दाटीवाटीची लोकवस्ती आहे. त्या दाटीवाटीच्या लोकवस्तीमधून या सारण गटरीचे पाणी जाते, दुर्गंधीयुक्त पाणी, आणि हे सगळा कचरा, आणि पाऊस आला की पाणी तुंबून लोकांच्या नागरिकांच्या घरात जाते. तर या दोन्ही हद्दीच्या पार्श्वभूमीवर ही गटर स्वच्छता होत नाही. नगरपालिका कर्मचारी 3-4 महिन्यातून एकदा इथल्या नागरिकांची मागणी आली तर स्वच्छता करून जातात, परत येत नाहीत. तर कबनूर ग्रामपंचायतीची देखील अवस्था तीच आहे. दोन्हीच्या हद्दीत कबनूर आणि इचलकरंजी भारत पाकिस्तान बाँड्रीप्रमाणे इथे नागरिकांची समस्या उभी टाकलेली आहे की कुणी इथली स्वच्छता करायची, कुणी इथले रस्ते करायचे, आणि त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक आणि तिरंगा कॉलनी याच्या मधोमध हे शौचालय आहे. हे शौचालय इथं ऐकण्यात आलं की किशोरी आवाडे नगराध्यक्ष असताना या शौचालयाचे बांधकाम झाले होते, आणि त्याच्यानंतर याची कोणतीही दुरुस्ती झाली नाही. काही वर्ष स्वच्छता सुरळीत होत होती, मात्र गेली अनेक वर्ष येथे स्वच्छता होत नाही. हा सदरचा भाग जर पाहिला तर कारखानदार आणि सदन लोकांचा हा परिसर मानला जातो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी शौचालय आहे, पण इथे येणारा शौचालयात जो व्यक्ती येतात ते त्यांच्या घरात असणारे भाडेकरू. इचलकरंजीत ही वस्त्रनगरी आहे, आणि वस्त्रनगरी असल्यामुळे बाहेरच्या राज्यातून परप्रांतीय लोक इथे असंख्य प्रमाणात इथे राहतात. बाहेरच नाही तर महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात जे लोक आपल्याला आजूबाजूचे शेजारचे पाणी देत नाही म्हणतात, त्यांच्यासुद्धा कडचे लोक इथं राहायला येतात. ते भाड्याने राहिलेले आहेत, भाडेकरू आहेत, आणि त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. आता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण ही सुविधा अत्यंत दयनीय आहे. तुम्ही पाहू शकता. थोडं दाखवा. या शौचालयाची अवस्था आहे. आतमध्ये तर इतकी गलिच्छ अवस्था आहे. इथे आपण पाहिलो तर दुर्गंधीचा वास आम्हाला इथे थांबवत नाही आहे. अशा परिस्थितीत इथे लोक या शौचालयासाठी जातात. तर बाहेरून येणारे लोक इथे कामासाठी येतात, आणि त्यांची जर आपण सोय केली नाही तर कुठेतरी इचलकरंजी शहराचं नाव हे बदनाम होताना दिसतंय. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाने याची तात्काळ दुरुस्ती करावी, दैनंदिन स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमावेत, अशी या परिसरातील भाडेकरू व्यक्तींची मागणी आहे. आत्ताच मी तुम्हाला दाखवलं की भारत पाकिस्तानसारखी बाँड्री ती कबनूर आणि इचलकरंजीची बाँड्री झालेली आहे, आणि सरहदचे प्रश्न त्या हद्दीपर्यंत मर्यादित आहेत.
याच ठिकाणी आता या महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला ज्या ठिकाणी आम्ही उभारलो आहे ही हद्द आहे कबनूर ग्रामपंचायत आणि इचलकरंजी महानगरपालिका. तुम्ही पाहू शकताय हा रस्ता दाखवा, कबनूर ग्रामपंचायतीचा रस्ता आहे. आणि हे लोक इचलकरंजी महानगरपालिका शहरात राहतात, ज्याची महानगरपालिका 28वी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. बाळ सरका हा झूम करून रस्ता खाली दाखवा. आज जगात भारी कोल्हापुरी जसं म्हणतोय आपण, त्याच पद्धतीनं एक दुसरी म्हण आहे, डोंगरावर आणि कोल्हापूर डोंगरावर अशा काही गुभाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात येतात. त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतोय. आपण पाहू शकतोय की एका बाजूला ग्रामपंचायतीचा रस्ता चकचकीत आहे, तर महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करते. याचं कारण आत्तापर्यंत यांना अनुभवलेलं आहे. आता मॅडम सांगा, तुम्ही मगाशी बोलला होता मला, इथं कोणीच येत नाही आमच्या भागात. आलं की सगळं म्हणतात हे कबनूर आहे, हे इचलकरंजी आहे, हे कबनूर आहे, इचलकरंजी असं म्हणतात, निघून जातात. कोण गटर काढायला येत नाही. सारण गटर एक मोठीच्या मोठी आहे, कायमस्वरूपी डुक्कर असू दे, एखादं कुत्रा असू दे, त्या नाल्यात पडलेलंच असतंय. 2-2 दिवस 3-3 दिवस तक्रार केली तरी कुणी येत नाही. हा तर कबनूर. अहो कबनूर कशी, इचलकरंजीत आमचं मतदान आहे आणि हा तर तुम्ही नगरपालिका ग्रामपंचायत राहू दे, आमदार खासदारांना विचारलंय काय की आम्ही तुम्हाला मतदान देतोय, आम्ही तुमच्या हद्दीत आहे का नाही? झालाय हा पण विषय, झालाय 11 नारळ फोडून गेल्यात तरी पण आमच्याकडे काय बघत नाही आमदारांनी. गटर करून गेले की परवा एवढीशी लहान गटर केल्या, सगळं पाणी वरच येतं. चाव्यांचं पाणी आलं की सगळं वर येते आणि सगळं पाणी आमच्याकडे सोडलं. कबनूर हद्दीत सुद्धा पाणी इकडेच आहे, तिकडच्या लाईन सुद्धा पाणी नगराचं पूर्ण पाणी येते, सगळं दाराघरात गटर अशी चटल्या बघा, पाणी जात नाही. नवीन गटर केल्या, परंतु आम्ही तक्रार करून मोठी केल्या तरी पण पाणी जात नाही. चाव्यांचं पाणी 4 गल्ल्यास नाही आलं की सगळं पाणी रस्त्यावर नेऊन घरात नाही येते. हे पाणी तटलेलं आहे, दाखवा जरा. तिकडे बी दाखवा, पाणी तटलेलं आहे, निचरा होत नाही. महानगरपालिकेनं ही अशी गटर बांधलेली आहे की गटर बांधल्या पण त्याचा पाण्याचा निचराच होत नाही. तर ही परिस्थिती आहे. आता जर ग्रामपंचायत आणि नगरपालिकेचा वाद सुटत नसला तर लोकप्रतिनिधी आमदार खासदारांनी याच्याकडे बघायला पाहिजे. तर त्यांच्याकडूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याचं येथील नागरिक सांगतायत. येथील गटरीची समस्या आहे, त्याच्यानंतर 35 वर्ष हे लोक इथं राहतात आणि गटारींची दुरावस्था झालेली आहे, रस्ते नाहीत आणि कायम कबनूर की इचलकरंजी या वादात हे नागरिक सापडलेले आहेत. इचलकरंजी ओके. मला इचलकरंजीतल्या सर्व नगरसेवक किंवा आमच्या भागातल्या प्रभागातल्या अधिकाऱ्यांना हे कळू देईल की इथं काही प्रॉब्लेम चालू आहेत, ते तुमच्या माय महाराष्ट्र चॅनल थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्यावर कारवाई करून लवकरात लवकर इथलं जरा व्यवस्था करून देतील. नमस्कार. खेड्यागावातनी रस्ते झाल्यात पण सिटीत असून रस्ते नाहीत. मग आम्ही काय करायचं? हा जायला वाट नाही का काय नाही. घर फाळा पाहिजे, घर फाळा भरून घेता, पाणी पट्टी भरून घेता आणि सुविधा काय करत नाही. सुविधा काय 8-8 दिवसात एकदा पाणी येतं आणि 1 वर्षाचं बिल भरून 3 महिने पाणी देत आहे. मग आम्ही बिल कसं भरायचं? तुला घरफाळा कसा भरायचा मारे नागरिकांनी? काय सोयी नाही. तर आता तुमचा आवाज आला, बोला. गटरीचं इथं पाणी तटते गुडघ्या एवढं. पाण्याचा पाणी महिन्यातनं 4 वेळाच येते. 6व्या दिवशी येते पाणी, येते की नाही? 6व्या दिवशी येते. ते झाडाचं एक तोडायला पाहिजे, डासाचा एक प्रॉब्लेम सोडायला पाहिजे. नाहीतर निवडणुकीला कोण उभारतो त्यासने आम्ही निवडून देणार नाही, एकही मत पडणार नाही आणि आम्ही कोणाला येणार नाही, कोणाला प्रचारला घरी घेणार नाही. आमचं पूर्ण गल्लीत खाच खळगेच पडलेले आहेत. व्यवस्थित गाड्यासुद्धा चालता येत नाही. लहान मुलं आहेत, लहान मुले पडतात. गटरीचं पाणी सगळं रस्त्यावर येऊन दारात तुंबते, घरात जायला सोय नाही. सगळं गटरीचं पाण्याचं पाय घेऊन आत जायला लागते. आणि तर बोरची तर अजिबात सोय नाही. 8-8 दिवस पाणी नाही आलं तर आम्हाला पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, आता जिथे आपण उभारलेलो आहे जरा स्क्रीनवर तुम्ही आता खाली दाखवा की हा सकल भाग आहे इथला भारत माता हाऊसिंग सोसायटीचा. तिकडून कार्यालयापासून येणारं जे सारण गटारीचं पाणी आहे ते सारण गटारीचं पाणी याच वस्तीत येतं आहे. इकडे या.
आणि ही गटर तुंबते. ही गटर लहान आहे पाहत आहे, पण मोठ्या सारण गटरचं पाणी येते आणि हा सकल बाजू आहे हा रस्त्याची. या ठिकाणी संपूर्ण पाणी साचतंय आणि तलाव होतंय. आणि हा रस्ता हे केला तो हा रस्ता आहे. गेली 10-15 वर्ष झालं हा रस्ता झालेला नाही. हा कागदावर आहे की हा अस्तित्वात आहे हा प्रश्न देखील आहे. हा घंटागाडी येत नाही कचऱ्याला, त्यामुळे नागरिक इथे कचरा टाकतात आणि पंचरत्नकडनं आलेली सारण गटरीचं पाणी हे या नागरिक वस्तीत शिरतं आहे. आणि इथून पाहू शकतो आपण केवढी मोठी सारण गटर आहे. इथं जर एवढी मोठी सारण गटर असेल, सारण गटर इथून जायला आहे तर त्याच्यामध्ये आपण कचरा पाहू शकतो आहे. या ठिकाणी नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छतेला येत नाहीत, त्यामुळे इतका कचरा या ठिकाणी विखुरलेला दिसतो आहे. आणि अनेक वर्षापासून या भागात सुविधा मिळालेल्या नाहीत. आपण आता पाहतो आहे रस्त्यांची समस्या आहे, गटारींची समस्या आहे आणि नागरी सुविधा आहे. आता इथे एक झाडाची समस्या मोठी गंभीर आहे. जरा झूम करून दाखवा. हे अनेक वर्षापासूनचं झाड आहे. याच्या फांद्या ज्या आहेत त्या वाळून सुकून त्या खाली पडत आहेत. कोणाच्या तरी अंगावर पडल्याची घटना देखील काही दिवसापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे नागरिकांचं म्हणणं आहे की हे झाडाच्या फांद्या किंबहुना झाड काढता आलं तर बरं होईल, जेणेकरून हा नागरिकांच्या जीवितास धोका होत आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. इचलकरंजी नगर परिषदेचा वाढीव भाग कबनूर लगत केटकाळे नगर बाजूला असणारा हा अष्टविनायक नगर या भागात आपण आलेलो आहोत. या ठिकाणीच्या समस्या आहेत त्या नागरिक या महिलांच्याकडून जाणून घेणार आहोत. काकी काय समस्या आहे तुमची? आमच्या इकडं कचऱ्याची गाडी रोज येत नाही, रस्ता नाही, बोर तर नाहीच आणि बोर पाणी नाही. आता बोर मारल्याशिवाय आम्ही मतदानला कोण सुद्धा एकटं येणार नाही. आमच्या 4 गल्ल्यातलं कचरा टाकायला पाहिजे. 8 दिवसात एकदा पाणी येतंय आमच्याकडं. पाण्याची आम्हाला भरपूर अडचण आहे, त्यामुळे आम्हाला प्रत्येक गल्लीला बोर मारून द्यावं. रस्ता पण नाही, सरळ डबर पडल्याच रस्त्याला. कचऱ्याचं ढिग आहे, कचऱ्याचं ढिग आहे. काय आता 4 बारड्या भरून ठेवल्यात कचऱ्याच्या, ते कुठं टाकायच्या. मी म्हणाल ते मेन रोडला टाकूया चला सगळी मिळून, बरोबर आहे. आणि पाणी तरी 8 दिवसातनं परवा काल आले. रोड तरी नाहीच, गुडगं नाही चांगलं आमचं. बद्दा पडायची पाळी ते सांगा. बघा घंटागाडी रोज पोचते म्हणून नगरपालिका प्रशासन सांगते, विरोधी पक्षनेते आंदोलन करतात, त्याच्यानंतर आंदोलनानंतर अहवाल सादर होतोय आणि अहवालामध्ये घंटागाडी पोचते हे कळतंय. मात्र नागरिक सांगतात. मावशी परत एकदा सांगा त्यांना जोरात. सांगूया परत एकदा सांगा. कचऱ्याच्या बारड्या 4 भरल्यात माझ्या आता सध्या. कुठं टाकायचा? मेन रोडला नेऊन टाकायचं म्हणून आम्ही नगरपालिकेत त्याशी बोललोय. आणि पाणी 8 दिवसातनं काल आले. पाणी येतच नाही आणि रोड तर नाहीच आमच्याकडे. सकाळी कचरा टाकून आलोय मी रस्त्यावर, तुम्ही बघितलंय स्वतःच. 2-3 बारड्या मी कचरा टाकून आलोय रस्त्यावर. तुम्ही घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार नाहीत, मग नागरिक रस्त्यावर कचरा टाकणार नाही तर का त्यांच्या घरामध्ये ठेवू देत काय? आता आई बोलल्यात, तुम्ही जरा बोला. बोला. आम्ही मैदानातच टाकतोय कचरा सर. आत गाडी तर येतच नाही, लय लांब आहे आम्ही कडेला एकदम. आणि गाडी येतच नाही. कोण एकटा तर गाडीतनं उतरून घंटा गाडी आले हे तर समजायला पाहिजे का नको आम्हाला. ती समजतच नाही कधी. आम्ही मैदानातच कचरा टाकतो. आत येत नाही आणि गटार काढणार बायका काय करतात, येत्यात इथं बसायचं तिथं बसायचं, चहा प्यायचं, कुणाची दळणं गोळा करायचं आणि घरी जात्यात. सांगितलं तर वर तक्रार करा म्हणून आम्हाला सांगितलं. वट गटार काढतच नाही. इथं बसव तिथं बसलो करते, चहा पितात आणि घरी जाय. 1 वाजलं काय किती वाजलं एवढं विचारतात आम्हाला. वट गटार काढत नाही. बघा गटरीचा फोटो काढा. फोटो काढलाय रस्त्याचा. रस्त्याची काय अवस्था आहे? डबरं पडल्यात, सगळं डबरं पडल्यात रस्त्याला. होय, डबरचं एक सोय करा बोरिंगची. पाण्याची लय अडचण आहे इकडं. पाणीच नाही इकडे या गल्लीला. कुणाच्या दारात जायचं रोज. बोर मारायला पाहिजे पहिल्यांदा. त्या गेल्या वेळेस सांगितलंय मग पाणी नाही. पाणीपट्टीने आले त्यात पाणी नाही. पाणीपट्टीने आले त्याची आणि पाणी व्यवस्थित 10 दिवसात काल पाणी आलं. बायकाची पाणी लागतंय. भरलं का नाही आम्ही आता पाणीपट्टी घरपाळा नाही भरलं का नाही लगेच म्हणतात आम्ही हे करणार, कट करणार म्हणतात. मग तुमचं पाणी येऊ दे की 1 दिवस आड नाही येऊन दे पाणी. आम्ही अवश्य सगळं व्यवस्थित भरतो की. मग सांगा. पाण्याची समस्या इचलकरंजीत भयानक आहे. मात्र लोक त्याच्यावर आवाज उठवत नाहीत असं सगळेजण म्हणतात. पण हा आवाज आहे. गेली 4 दिवस झालं मी दाखवा लागलो इचलकरंजी शहराला की पाण्याच्या प्रश्नावरून
महिला किती आक्रमक आहेत, कारण सर्वात जास्त वेदना या पाण्याच्या महिलांना होतात आणि लोकप्रतिनिधी आपल्या आपल्याप्रमाणे वेगवेगळे पर्याय सुचवतात. मात्र नागरिकांना दैनंदिन किमान एक दिवस आड पाणी पाहिजे. या केटकाळे नगरमधील आणि अष्टविनायक नगरमधील या नागरिकांची मागणी आहे की कचरा उठाव दैनंदिन होत नसल्यामुळे येथील महिला हा कचरा रस्त्यावर टाकतात, इथं आजूबाजूला असणारं मैदान टाकतात आणि आता हे जाहीरपणाने सांगतात की आम्ही रस्त्यावर कचरा टाकतोय. होय टाकतोय का, तर आम्ही कचरा आमच्या घरात ठेवू काय. आत्ताच्या काकींनी सांगितले की 4 बारडी कचरा त्यांच्या घरामध्ये आहे. मग हा कचरा त्यांनी साठवून काय त्याची कचऱ्याची ती पूजा करू देत काय, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार कशी, हा प्रश्न गंभीर आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना केली पाहिजे. महापालिकेकडे घंटागाड्या आहेत काय, कर्मचारी आहेत काय, तर यावरचा प्रश्न हा अधिक होतोय. मध्यंतरी कचरा घोटाळा झाला, हा जाहीर झाला, त्याचा अहवाल कुठे दाबून ठेवला आहे, काय दाबून ठेवला आहे, हा महापालिका प्रशासनाने जागरूकपणाने या नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालून हा कचरा घोटाळा दाबून ठेवणं हा फार चुकीचा आहे. हा कचरा उठाव जर होत नसेल तर या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नक्कीच गंभीर होणार आहे. आज सकाळपासून आम्ही प्रत्येक भागात फिरलो, त्या प्रत्येक भागातील प्रश्न हे ज्वलंत आहेत. तिरंगा कॉलनी, ठाकरे चौक, बाळकृष्ण बुवा, शाळा क्रमांक 8, ओंकारेश्वर नगर, कबनूर, वाडीव हद्द, भारतमाता हाऊसिंग सोसायटी, अष्टविनायक नगर, त्याच्यानंतर शिकलगार वसाहत, या ठिकाणची परिस्थिती एकदम भयानक आहे. सकाळपासूनच हे सर्व तुम्हाला सर्व ठिकाणचा आढावा मी दिला. प्रत्येक ठिकाणी नागरिक आक्रमक आहेत. इंदिरा कॉलनी, तिरंगा कॉलनी सारखा सुसज्ज सुशिक्षित असणारा भाग, मात्र त्या ठिकाणी देखील कचरा उठाव होत नाही. आजूबाजूचा परिसर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की त्या ठिकाणी कचरा हा रस्त्यावर टाकला जातो. त्या ठिकाणचे स्पॉट हे स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवतोय. त्यानंतर मनेरे हायस्कूल एक शिक्षण संस्था आहे. या परिसरातील गोरगरिबांची मुले त्या ठिकाणी शिक्षणाला जातात. त्या शिक्षण संस्थेच्या दारात नागरिक कचरा टाकतात. यापेक्षा दुर्दैव महानगरपालिका प्रशासन तुमचं यापेक्षा दुर्दैव नाही आहे. त्याचबरोबर डेक्कन चौक, शिक्षक कॉलनी, अशोक हायस्कूल परिसर, त्याच डेक्कन चौक परिसर, या ठिकाणी देखील कचऱ्याची परिस्थिती ही गंभीर आहे. हा इतर या प्रभाग क्रमांक 4मधील जो परिसर दाखवला आहे तो सोडून इतर परिसर हा फक्त कचऱ्याने व्यापलेला आहे. दैनंदिन कचरा उठाव होत नाही, गटारी स्वच्छ केल्या जात नाहीत. पाणी प्रश्न जसा इचलकरंजीचा आहे तसा आहे. इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून राजकारण होऊ शकतं आहे, मात्र या माता भगिनींना कोणीही फसवू शकत नाही. येणारी महापालिका निवडणुकीत हे नागरिक म्हणतायत की आम्ही मतदान करणार नाही. बरोबर आहे काय? मतदान करायला कोण जाणार नाही. बसवलं आम्ही पैसे काढून वैयक्तिक करतात तर डाम बसवलाय. लहान मुलं त्या रस्त्यावर खेळतात, ती सापदेन पलीकडे साखर कारखान्याचं हे आहेत, गाड्या अड्डा आहे, तिथनं काय पण येऊ शकते मुलांसाठी. ते इथं पाणी पण येत नाही, गटरी स्वच्छ नाही त्या. तर आता नागरिकांनी दम भरलेला आहे की आम्ही जर आमच्या समस्या सोडत नाही तर महानगरपालिका निवडणुकीत मतदान करणार नाही, या ठाम भूमिकेत आहेत. जसजसं आपण गेली 4 दिवस झालं एक प्रभाग फिरतोय, त्या प्रत्येक प्रभागाचे प्रश्न हे वेगळे आहेत. ज्या ठिकाणी सुविधा आहेत त्या ठिकाणीचा प्रश्न उठाव करून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. ज्या ठिकाणी सुविधा आहेत त्या ठिकाणी सुविधा आहेत, ज्या ठिकाणी सुविधा नाहीत आणि त्या देणे गरजेचे आहेत असेच प्रभाग आणि तिथली परिस्थिती आम्ही तुम्हाला आखो दे का हाल हे दाखवलेलं आहे. ह्या 4 दिवसाच्या प्रभागानंतर भरभरून नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक आम्ही जाईल तिथं हे गोळा होत आहेत. का तर त्यांच्या आतल्या वेदना ज्या रोज सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जे त्यांना सतावतात त्या आमच्यासमोर मांडत आहेत आणि आम्ही हे तुम्हाला जनतेसमोर हे प्रसारित करत आहे. गेल्या 4 दिवसातले 4 प्रभाग झाले आणि 5वा प्रभाग आपण उद्या प्रसारित करणार आहोत. इचलकरंजी बोले या कार्यक्रमाला इचलकरंजी शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर काही जागरूकतेने लोक जे इच्छुक उमेदवार असतील किंवा महापालिका प्रशासन आहे, आम्ही जिथं उद्या जाणार आहे म्हटलं तर तिथले आदल्या दिवशी सफाई होत आहे असा अनुभव देखील आम्हाला गेल्या 2 दिवसापासून यायला लागला आहे. त्याचबरोबर मी काही इच्छुक उमेदवारांना जाहीर आवाहन करतो की आमच्या मागे तुमचे कार्यकर्ते लावू नका. तुमच्या कार्यकर्ते जे लावताय गाड्यावरून फिरतात त्या गल्लीबोळातून, तर याचा परिसर मोठा सगळ्यात तुम्हाला फटका बसेल. हे नागरिक घाबरणार नाहीत. यांचा आवाज दाबण्याचा तुम्ही कुठेही प्रयत्न करू नका.
हे लोक माझ्यासारखा व्यक्ती नाही तर आणि कुणा तर माध्यम घेतील, पण हे यांचा आवाज उठवतील. यांचा आवाज तुम्ही दाबू घेऊ शकत नाही. तुम्ही जनतेची कामे करा, विकास कामे करा आणि मग तुम्ही त्यांच्या दारात जा, हे या नागरिकांचं म्हणणं आहे. बरोबर आहे काय? तर या आजचा कार्यक्रम या ठिकाणी तर आता या ठिकाणी आजचा चौथा भागचा कार्यक्रम मी या ठिकाणी समाप्त करतोय. परत आपण उद्या भेटूया. इचलकरंजी बोले या कार्यक्रमात माझ्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी रसूल जमादार यांच्यासह रशीद मुल्ला कॅमेरामन आणि मी विनायक कलडोने. आपण पुन्हा पहा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम.